नमस्कार. जयशंकर प्रतिष्ठान व आत्मकला विज्ञान ध्यान केंद्रातर्फे मी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. प्रश्नोत्तर चर्चासत्र पुढील भागात पुन्हा नवीन प्रश्न घेऊन आपण त्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज एकत्र आलो आहोत. ओंकार ध्यानाच्या तिसऱ्या चरणाच्या संदर्भात 3 वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यात एकाने असा अनुभव दिलाय की तिसऱ्या चरणाच्या वेळेला अंगावर काटे येतात. असं वाटतं की अंगावर काटे येत आहेत. तर ही कोणती अनुभूती आहे आणि हे नॉर्मल आहे का चुकीचं काय होतंय? दुसरं एकाने विचारलंय की ओंकारच्या तिसऱ्या चरणाच्या वेळेला खूप अंधार गडद जाणवतो आणि एका तिसऱ्या व्यक्तीने विचारलंय की तिसऱ्या चरणावर खूप गोंगाट आणि खूप म्हणजे कालहोल गोंगाट ऐकू येतो. तर हे काय आहे? तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की ज्यावेळेला तुम्ही ओंकार ध्यानाचं तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश कराल, तर पहिला तर आपल्याला तटस्थ राहायचं आहे. आपल्याला कोणताही ध्वनी आरोपित करायचा नाहीये किंवा जो काही अनुभव येईल, त्या अनुभवाबरोबर आपल्याला संघर्ष करायचा नाहीये. कोणाला तो अंधार येतोय, कोणाला तो जो गोंगाट ऐकू येतोय, कोणाला काटे टोचल्यासारखे वाटतात आहे. आता ज्यावेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी म्हणून जमिनीमध्ये बोरिंग करत असता, विहीर खणत असता, तर सुरुवातीला तर कठीण दगड तुम्हाला गवसतील. कठीण पाषाण असेल, त्याला तोडल्यानंतर मग हळू थोडे छोटे दगडाचे तुकडे बाहेर निघतील. त्याच्यानंतर हळू थोडंसं मऊसर माती लागेल. त्याच्यानंतर चिखल लागेल, गाळ लागेल आणि असं करता तुम्ही हळू त्या शुद्ध जलस्रोतापर्यंत पोहोचाल. म्हणजे सगळ्यांदा सुरुवात केल्या तुम्हाला लगेच शुद्ध जल मिळणार नाहीये. त्यामुळे या प्रवासामध्ये एक टप्प्यावर एक पाऊल पुढे जात असताना आंतरजगातील ती जी काही तुमची नैसर्गिक ध्वनी आहे, ती ऐकत असताना अगदी सुरुवातीला पहिल्याच प्रवेशद्वाराजवळ पहिल्याच पायरीवर तुम्हाला तो ओंकारनाद ऐकू येणार नाही. त्यामुळं काटे टोचणं झाला किंवा अंधार गुडूप तुम्हाला जाणवला किंवा गोंगाट जाणवला, तर ह्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही फक्त तुमचा प्रवास चालू ठेवा. दुसरी गोष्ट, जर काटे टोचत असेल, जर अंधार गुडूप तुम्हाला जाणवत असेल किंवा गोंगाट जाणवत असेल, तर तुम्ही त्यातनं त्याच्या विरोधात संघर्ष करू नका त्या अनुभवाच्या. कारण होतं काय, की तुमच्या मनाला तो ओंकार ध्वनी तुम्ही गृहीत धरून चालता, की आंतरजगात उतरल्यावर तो पहिल्या प्रवेशद्वारावर तुमचं ओंकार ध्वनीने स्वागत होईल, असं होणार नाही. सुरुवातीला
या अंधारातनं जावं लागेल, सूर्यातनं कुट्यातनं जावं लागेल. सुरुवातीला या गोंगाटातून जावं लागेल आणि हळू आत जसं खोल उतरत जावाल, तसं तुम्हाला त्या ध्वनीच्या समीप तुम्ही पोहोचाल. कारण अंतर्जगातले काही इंद्रिय आहेत. आता एक कान आहे, ज्याने आपण बाहेरचे ध्वनी ऐकतो. हेच कान आपल्या अंतर्जगातले ध्वनी ऐकण्यासाठी जे इंद्रिय आहेत, त्यासाठी एक संवेदनशीलता आवश्यक आहे. त्या इंद्रियांची क्षमता विकसित करणं आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या क्षमता तुमच्या हळू त्या ध्यानानेच विकसित होणार आहेत. म्हणजे तुम्ही प्रवास तर सुरू केला आहे, पण जसं तुम्ही एक पायरी आत उतराल, एक द्वार उघडून पुढे जात राहाल अंतर्जगामध्ये, तसं एक नवीन अनुभवाला तुम्ही सामोरे जावाल. पण कुठलाही अनुभव, मग तो सकारात्मक असो, नकारात्मक असो, त्याचं त्यात अडकून राहू नका. तो घ्या तटस्थपणे, जो काही अनुभव असेल तो, आणि पुढे जात राहावा. थांबायचं नाही आपल्याला या प्रवासात. आपण ही अंतरयात्रा चालू ठेवायची आणि सुरुवातीला जर नकारात्मक अनुभव तुमच्या समोर आले, तर घाबरून जाऊ नका. हे फार काळ टिकणार नाहीये. ते प्रवेशद्वारावर, सुरुवातीच्या सतहावर, परिघावर हे असेच अनुभव येणार तुम्हाला. पण तुम्ही परिघावरनं केंद्राच्या दिशेने वाटचाल तुमची सुरू केली. आत्तापर्यंत कसं होतं, की तुम्ही केंद्रावरच फिरत होता. एक प्रवास आहे परिघावरनं केंद्राच्या दिशेने, आणि एक प्रवास आहे जो परिघावरच होत असतो. तर जो परिघावरचा जो प्रवास आहे, तो तुम्हाला कुठेच पोहोचत नाही. कारण पूर्ण आयुष्यभर तुम्ही चाललाय. आयुष्य तर काय, जन्मोजन्म चालत राहिला तर तुम्ही कुठंच पोहोचत नाही. त्याच परिघावर तुम्ही पुन्हा फिरत राहता. हे असं होतं की चालतंय, पण ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी, जाणण्यासाठी, अनुभवण्यासाठी म्हणून चालताय, त्यातलं काहीच घडत नाही. कारण तुम्ही परिघावर चालताय. तुम्हाला केंद्राच्या दिशेने जायचंय. आता इतके दिवस तुम्ही परिघावर चालत होता, आता केंद्राच्या दिशेने जात आहात. तर ते प्रत्येक एक वर्तुळ पार करताना तुम्हाला एक वेगवेगळे अनुभव यायला सुरुवात होतील. तर लक्षात ठेवा, घाबरायचं नाहीये. अनुभव चांगले असो, वाईट असो, सकारात्मक असो, नकारात्मक असो, ते स्वीकारा. त्याला टाळू नका, त्याच्याशी लढू नका, त्याच्याशी संघर्ष करू नका. तटस्थ राहा, अनुभवा आणि परत तो अनुभव घेऊन दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसू नका. त्याला तिथंच विदा करा. दुसऱ्या दिवशी पुन्हा ज्यावेळेला ध्यानाला सुरुवात कराल, त्यावेळेला पुन्हा नव्याने जो काही अनुभव येणार असेल, त्याच्यासाठी तयार राहून पुढचं पाऊल उचला. मागच्या अनुभवाची सावली तुमच्या पुढच्या ध्यानाच्या सुरुवातीला यायला नाही पाहिजे, ती राहायला नाही पाहिजे. त्याचा प्रभाव अजिबात असता कामा नये. पूर्ण रिकामं होऊन, रिक्त होऊन, खाली होऊन, रिकामं होऊन बसायचं आपल्याला. ज्यावेळेला तुम्ही मागचं घेऊन बसाल, तर नवीन अनुभव प्रवेश कसा करणार? तुम्ही आधीच काहीतरी घेऊन तुम्ही बसला आहात. ते सगळं रिकामं करा, मोकळं होऊन, रिक्त होऊन बसा. नवीन अनुभवाला स्वागत करण्यासाठी खाली होऊन तयार राहावा. असंच करता अगदी तो दिवस येईल की तुम्ही केंद्रापर्यंत पोहोचाल. तुमचं अंतर्जगात परमात्मा स्वतः प्रवेश करेल. पण तो येण्याच्या आधी त्याच्या स्वागतासाठी आपल्याला रिक्त होऊन, मोकळं होऊन, रिकामं होऊन बसावं लागेल. आपण जर आपला कचरा घेऊन बसलो, मग तो कुठल्याही चांगल्या वाईट अनुभवाचा का असेना, तर त्याचा प्रवेश लांबत जाईल. त्यामुळं टाळू नका, संघर्ष करू नका, घाबरू नका. रिक्त व्हा,
त्या अनुभवाचं जे काही आलंय त्याचं स्वागत त्या दिवशीच्या ध्यानामध्ये करायचंय. पण ध्यान संपल्यावर त्याला तिथंच विराम द्यायचा आणि ते सोडून टाकायचं आणि रिक्त होऊन परत नवीन अनुभवासाठी तयार होऊन आपल्याला बसायचंय. तर ही गोष्ट प्रत्येक जे साधक ध्यान करत आहेत त्यांनी लक्षात घ्यावं, की रोज नियमितपणे ध्यान करताना मागच्या अनुभवाचा कुठलाही प्रभाव, त्याची सावली, त्याच्या खाणाखुणा काही सुद्धा ठेवून मनात बसायचं नाहीये आणि घाबरायचं नाहीये. तटस्थ राहायचंय आणि नवीन अनुभवासाठी तयार राहायचंय. नकारात्मक अनुभवाला घाबरायचं नाहीये आणि अ, खूप सुंदर प्रत्येकजण नियमितपणे ध्यान करतोय. खरंच ही अ, खूप प्रसन्नदायी अशी गोष्ट आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्या साधकांचं, सिद्धांचं, भक्तांचं मनःपूर्वक अनुभव व्यक्त करतो आणि प्रार्थना करतो, की अशीच तुमची ही ध्यान सरिता वाहत राहू दे आणि त्या महासागरापर्यंत पोहोचू दे. पुढचे प्रश्न घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय शंकर.